नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दी वॉयस फॉर गोय ह्या चॅनलात आयज तुमच्या मुखार आमी एक वेगळो असो विशय घेवन आयला आनी ताचे बरोबर आमी त्या विशयाचेर आयज चर्चा करतली। सद्या जर आमी पळयलें जाल्यार गोंयान वेगवेगळे वस्तूं खातीर जो GI टॅग मेळ्ळा ताचे बद्दल आयज आमी डिस्कशन करतली। ताचेर भासाभास करपा खातीर आमचे बरोबर आसा दीपक परब सर, जे GI टॅगाचे नोडल ऑफिसर आसात आनी तांचे बरोबर आयज भासाभास जातली। सर, तुमकां सगळ्यात पयलीं येवकार दिता दी वॉयस फॉर गोय ह्या चॅनलात। आनी सर, आयज आमकां जे GI टॅग जो आसा हे वेगवेगळ्या वस्तूंक आसतले किंवा फळांक आसतले किंवा भाजयांक सद्या मेळ्ळा आनी ताजी नामना जी आसा ती फक्त गोंयानच न्हय तर गोंया भायर सुद्दां जातात। सगळ्यात महत्वाचे म्हटल्यार GI टॅग म्हटल्यार कितें सर? कारण म्हटल्यार जो सामान्य लोक आसा तांकां कळपाक जाय की GI टॅग म्हटल्यार कितें, GI टॅग मेळप म्हटल्यार कितें? GI टॅग म्हणजे एक सर्टिफिकेशन आहा जी सेंट्रल गव्हर्मेंटाची एजन्सी आहा, GI रजिस्ट्री चेन्नई हांगा ते रावन कार्य करता। आणि ही जी सर्टिफिकेट दिता ती त्याचे जे एखाद्या प्रोडक्टाचे जे वैशिष्ट्य असता, खास वैशिष्ट्य ताका युनिकनेस म्हणटा आमी। ते युनिकनेस आयदर इट मे बी फ्रॉम द जॉग्राफिकल कंडिशन, जे सॉयल उदक आसतलें म्हणून आमचे किंवा जमीन आसतली किंवा क्लायमेटीक टेम्परेचर आसतलें, हेचो जो कितें परिणाम जाता आनी त्या परिणाम स्वरूप जे कितें उत्पन्नाक जे कितें वेगळे वैशिष्ट्यपूण येता ताका खाशेले त्या खाशेक लागून ते हे मेळटा, GI सर्टिफिकेशन मेळटा। आणि ताका लागून दुसरो आसतलें की एखादे हँडीक्राफ्ट प्रोडक्ट आसता ताका ट्रेडिशनल नॉलेज आसता जे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन पास ऑन जाता। आनी ते ट्रेडिशनल नॉलेजाक लागून ते ट्रेडिशनल हँडीक्राफ्ट आयटम आसतले किंवा टेक्सटायल आयटम आसतलो तर ताका ते GI सर्टिफिकेशन मेळटा। आनी हे GI सर्टिफिकेशन मेळलें की एक खास त्याची ओळख जाता त्या पदार्थाची, त्या उत्पादनाची, आनी ताका लागून ताका मागणी वाडटा त्या प्रोडक्टाक लागून। आनी ताका लागून भारत सरकार हे GIचे रजिस्ट्रेशनचे मोठ्या प्रमाणात आज तुका हे करता की रजिस्ट्रेशन करपाक जाय म्हणून गव्हर्मेंटान हे केल्लेल्या प्रोत्साहन दिता वेगवेगळ्या राज्यांक, आनी ते रजिस्ट्रेशन करून तांकां सहज म्हणजे एक पद्धतशीरपणे ताका रजिस्ट्रेशन करून तांकां सर्टिफिकेट फावो करता। ओके सर, आतांच सद्याच एक जी आसा जाका GI टॅग मेळ्ळा ते म्हटल्यार सेल्वॉन कॅज्यूनट जी आसा ताका मेळ्ळा। ताचे बद्दल सर कितें सांगतले? म्हणजे कसलो हे प्रोडक्ट जावं कितें सांगतले हाचे बद्दल? गोंयचो काजू पळय जो आसा न्हू ताका आज पूर्ण ग्लोबलान ताका एक वेगळो स्टेटस आहा, आमचो गोवा कॅशू म्हणटा आमी तो। आनी आमी ताका आमच्या डिपार्टमेंट सायन्स एंड टेक्नॉलॉजीच्या माध्यमांतून आमी ताका 2024 ताका GI मेळोवन दिला। हाका लागून पळय गोंयचे आमचे जे कॅशू प्रोसेसर आहात, जे जाटे रोहित जाटे हेच्या सकल अध्यक्ष ते काम करता, तर ते असोसिएशन आमी एप्लिकंट केला आनी आमी तो GI तांकां मेळोवन दिला। पण मागीर जालां कितें, आमचे गोंयचे जे प्रोसेसर जे आहात ते गोंयच्या काजू बरोबर भायलो काजू प्रोसेस करतात आनी ताका लागून आमकां मातशें ताका डिले जालो इम्प्लिमेंट करपाक। आमी कितें केलां, जे आमकां रेग्युलेट करचो पडटा, जरी तो आज आमचे गोंयचे जाटे म्हण, GFDC गोवा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हण, मिस्टर सावयकर म्हण, तर हेंच्यांनी दे आर ऑथरायज युजर, ते हो GI जो आहा तो टॅग वापरपाक ते रजिस्टर केले, तेंच्यांनी स्वता आपली नांवां रजिस्टर केल्ली आसा आनी आमी तांकां फॅसिलिटेट केलें रजिस्ट्रेशन करपाक। पण हांगा गोंयान एक विशिश्ट हे आसा की गोंयचे जे प्रोसेसर आहात ते गोंयच्या काजू बरोबर भायलो काजू प्रोसेस करता, कारण गोंयान मोठ्या प्रमाणात काजू डिमांड आसा आनी आमी आमचें प्रोडक्शन खूपच कमी आसा, जे आमी वी कॅनॉट फुलफील द रिक्वायरमेंट ऑफ द कॅशू वीच इज बीन सोल्ड इन गोवा। ताका लागून आमी एक रेग्युलेट करपाचो आमी हे केला आनी आमी एक तशी एक कमिटी सजेस्ट केला सेक्रेटरीच्या अंडर। आमी ताका एक गायडलायन एक प्रपोज केला गव्हर्मेंटाक आनी त्या गायडलायन मार्फत तो रेग्युलेट जातलो। सी, दे आर नॉट ऑथरायज टू इश्यू दे आर ऑलरेडी गॉट द GI टॅग, but we are regulating the use of the GI tag because sometimes some cashew processors, this year they may process 4,000 tons, next year they may, depend on, they may go for higher quantity of the cashew nut. So every year they have to apply to the DST saying that how much cashew they had processed, procured, and how much cashew they are going to procure and sell as a with GI tag. आणि ताका लागून GFDC कितें केला, GFDC स्वताचो काजू तेंचो आसा, तेंचे स्वताची तेंची जमीन आहा, त्या जमनीत जो काजू तेंच्यानी उत्पादन जाता तेंच्यानी स्वताच विकत घेतला आनी ते रजिस्टर्ड जो कोण आसा आमचो ऑथरायज युजर त्याच्या कडल्यान ते प्रोसेस करून घेता आनी तो तेंच्यानी काजू मार्केटान हाडला ट्रेडर म्हणून। आमी तांकां ट्रेडर म्हणून तांकां फॅसिलिटेट केला रजिस्ट्रेशन करपाक एज ऑथरायज युजर। आनी तेंचो जो सिल्वन जो ब्रँड आसा तो तेंच्यांनी आतां तांकां गव्हर्मेंटान तांकां अलाव केला की तेंचो ह्या वर्साचो जो काजू 5,000 टन आहा तो तांकां GI टॅग तेंच्यांनी हे करून तेंच्यांनी सेल करपाचो म्हणून। GFT इज द फर्स्ट नाव इन द गोवा टू
ब्रिंग द GI गोवा कॅशू विथ अ GI टॅगिंग. आणि त्यांच्यानं ऑलरेडी लॉन्च केला. सिल्वन त्यांचो ब्रँड आशिल्लो. आता नाव इट इज GI टॅग सिल्वन ब्रँड ओके. फॉर गोवा सो कॅशू. लोकांनी कसो कितें वळखप सर? आता याच्यात थोडे आता आम्ही JFDC म्हण किंवा झाटिये ब्रदर्स म्हण हे आता थोडे जण तुका एक आपले प्रचार सुरू करतले की आस्क फॉर GI कॅशू फॉर द क्वालिटी GI कॅशू आस्क फॉर GI टॅग कॅशू असे एकदा जसे लोकांच्या प्रचलित झाले की म्हणजे शॉपांनी बी येतले. शॉपान बी येतले. शॉपान येतले शॉपवाल्यांचे भायर बोर्ड लावचो पडटलो पोस्टर लावचो पडटलो की GI टॅग कॅशू फ्रॉम JFDC किंवा झाटिये. आणि त्याप्रमाणे लोक फाल्यां डिमांड करतले की आमकां GI टॅग गोंयचो काजू जाय आमकां GI टॅग काजू जाय म्हणून डिमांड करतले. आणि डेफिनेटली आय थिंक दे विल गेट सम प्रिमियम प्राइस कम्पेअर्ड टू अदर कॅशू सोल्ड इन द गोवा. हय सर, आमी जर पळयले कॅशू बद्दलच जर पळयले जाल्यार खंय तरी भायल्यान खंय तरी डुप्लिकेट कॅजू येतात आनी मागीर गोंयान जे टुरिस्ट बीन येतात ते मागीर खंय तरी फटावतात. सो भायल्या लोकांक खंय तरी फटावच्या पयलीं ताचेर अवेअरनेस जावपाक जाय अशें दिसता तुमकां? एक्झॅक्टली हेचेर अवेअरनेस जावपाक जाय. आणि आमचो पयरच्या एक मिटींग जाल्ली सेक्रेटरी कडेन तेन्ना हो विशय आमी चर्चेन हाडिल्लो. आनी तेन्ना अशें थारलें की एकदा पळय जशें गोवाक GI कॅशू बाजारांत आयलो की सेक्रेटरीन अशें सजेस्ट केला की सगळ्या पंचायतींक आनी म्युन्सिपालिटींक लेटर करपाचें आनी जे पळय गोवा काजू म्हणून कितें आपले मागतात ते लायसन मागतात ते लायसन हेच्या फुडें दिवपाक बंद करपाचें अनलेस इफ दे आर नॉट रजिस्टर्ड विथ द गोवा GI कॅशू. आनी समज पयलीं जे कोणी केला तेंचे रिव्यू करपाचें लायसन. इफ सपोज यू आर नॉट सेलिंग गोवा कॅशू GI टॅग जाल्यार दे कॅनॉट यूज द नेम ऑफ गोवा काजू गोवा कॅशू हे नांव तांकां वापरपाक तांकां बंदी हाडपाक तशें GI एक्टान हें आसा. आनी that we can implement only if our GI cashew comes in the market. म्हणजे फुडें अशें जातलें फुडें जातलें आनी तें करपाक जाय आमकां ते. They can sell the cashew in Goa but not under tag of Goa cashew. ओके ओके. तांकां फुल परमिशन घेवची पडटली Full permission. कॅजू बरयताना. एक्झॅक्टली. ओके. ते जावपाकूच जाय कारण तशें पंचायतीक आमी कळयतले आनी सरान ऑलरेडी सांगलेलो आसा सेक्रेटरीन की प्रत्येक पंचायतीक लेटर करपाचें आनी तांकां सांगपाचें की जी लायसन दिल्या ती रिव्यू करपाची आनी हेच्या फुडें अनलेस दे आर ऑथरायज युजर फॉर GI टॅग युजींग दे कॅनॉट बी यूज द नेम ऑफ गोवा कॅशू गोवा काजू नांव ताका वापरप तांकां बंदी हाडपाची. सर आतां आमी परत GI टॅगा कडेन येवया. आतां मेरेन सर कितले GI टॅग खंयच्या वस्तूंक मेळ्ळा खंयच्या फळांक मेळ्ळा आसता? गोंयान आज पर्यंत 15 GI मेवले आमकां. ते गोंयची सुरवात जाली ती काजू फेणीक लागून ताका फेणी म्हणून GI मेवला. मागीर आमचे खोला चिली हर्मल चिली मागीर गोवा खाजे मंडोळी बनाना मागीर आमचे गोवा कोरगूड रायस गोवा मानकुराद मँगो गोवा मुसाराद मँगो गोवा हिलारियो मँगो मागीर गोवा काजू एक मागीर आमचे आगासीम ब्रिंजल आनी तालिगांव ब्रिंजल सातशुरो भेणो आनी गोवन बेबिनका अशे 15 आमकां GI सद्या मेवले आसात. आणि त्याशिवाय आमचे GIचे आम्ही काम पूर्ण केल्ले आसात. ते GI रजिस्ट्री कडल्यान केन्नाय मेळूं शकता. विदीन 6 months वी आर लायकली टू गेट 6 more GI. तेतूंत कुणबी साडी आनी फॅब्रिक्स आहा कावी आर्ट आहा भितर मागीर आमचे गोंयचो डोस आहा स्वीट मागीर एक इम्पॉर्टंट हँडीक्राफ्ट आमचो आतां गोवा कोकोनट कार्विंग दॅट वील बी द फर्स्ट हँडीक्राफ्ट तो एक्झामीन केला एक्सेप्ट केला दॅट इज लायकली टू बी गेट. असे GI आमचे आसात ते आमकां मेळूं शकता येणार दिसात. हय सर, GI म्हटल्या उपरांत GI टॅग मेळोवपा खातीर कितें करचें पडटा? आतां समज जर सामान्य लोक आसा ते खंय तरी भाजी रोयतात आपली फळां पिकयतात पूण तांकां समज जर GI टॅग मेळपाक जाय जाल्यार कित्या खातीर एप्लाय करचें पडटलें किंवा कितें करचें पडटा जेणे करून GI टॅग मेळोवपाक जाय म्हणून? GI टॅग बेसिकली इज अ कम्युनिटी रायट. अदर IPR पेटंट आणि ते कितें इंडिव्हिज्युअल रायट असतात पण GI टॅग हो कम्युनिटी रायट असतात. तेन्ना वॉट नॉर्मली जे कोण प्रोड्युसर असतात तेंच्यांनी एकठांय येवपाक जाय आनी दे हॅव टू फॉर्म वन बॉडी रजिस्टर्ड बॉडी मे बी अंडर कॉपरेटिव्ह ॲक्ट मे बी अंडर रजिस्टर्ड सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट अँड दे शूड मेक इट रजिस्टर्ड अँड देन दे शूड एप्लाय फॉर द GI. गोंयान कितें केलां गोवा सरकारान कितें केलां की गोवा स्टेट कावन्सील फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी एका फॅसिलिटेशन एजन्सी म्हणून अपॉइंट केला नोडल एजन्सी टू फॅसिलिटेट रजिस्ट्रेशन. मग आम्ही कितें करता आम्ही अशा लोकांक एकट्ठा हाडटा त्यांचे असोसिएशन करता त्यांचे रजिस्ट्रेशन करून घेता आणि त्यांच्या थ्रू आम्ही ॲप्लिकेशन फायल करता GI आणि तो टॅग तांकां मेळोवन दिता आमी आनी तो टॅग तांकां वता. वी आर जस्ट फॅसिलिटेटिंग दॅट द एप्लिकंट दे आर द रजिस्टर फॉर पर्टिक्युलर GI जो त्यांनी फुडें मेंटेन करपाक जाय. म्हणटो अशें जर कोण आसत कितें आहा जाल्यार आमी तांकां फुडें घेवन वता. आमी तांकां ते GI फायल करपाक फूल सपोर्ट करता. 100% गव्हर्मेंट हेचेर आपलो खर्च करता. ओके. कोणी अप्लाय करूंक शकता? कम्युनिटी रायट म्हणजे असोसिएशन करून हे करपाक जाय. असोसिएशन इंडिव्हिज्युअली ऑल्सो कॅन अप्लाय. वी कॅन सपोर्ट देम. दॅट इज ऑल्सो कॅन वर्क आउट.
ओके. सर GI समज जर एका वस्तूक मेळ्ळो जाल्यार ताचो फायदो कितें जाता? सी GI मेळपाचे दोन हे आसा. एक म्हणजे फार्मराचो प्रोड्युसरांचो इन्कम वाडपाचे म्हत्वाचे उद्दिश्टा भितर आहा, जे भारत सरकाराचे ताका लागून भारत सरकार ताका मोठ्या प्रमाणात ताका हे दिता, उत्तेजन दिता, प्रमोट करता. आनी दुसरें आहा ते कन्जर्व करपाचे. समज एकडे ट्रेडिशनल नॉलेज आसत आनी कितें आसत जाल्यार ते GI थ्रू ते कन्जर्व करपाचे फुडल्या जनरेशनाक. अशे दोन कन्सेप्ट आहात. आतां पयलो कन्सेप्ट जर आसा जो प्रोडक्शन आसा, एखादें प्रोडक्शन जर सरप्लस आसा जाल्यार प्रोडक्शन वी कॅन मेक अ व्हॅल्यू एडेड आयटम तेजे करूं येता कितें आनी किंवा एक्सपोर्ट करूं येता. अशा पद्दतीन शेतकाराचो इन्कम वाडोवपाक जाय. कित्याक आतां GI टॅग मेळलो की कस्टमर जे आहा ते कस्टमर गॅरंटी वीथ द क्वॉलिटी ऑफ द पर्टिक्युलर प्रोडक्ट. आतां गोंयचो बेबिनका, सो वी हॅव स्टँडर्डायज द प्रोसेस. त्या प्रोसेसा लागून कितें जाला की ते जर एखादो GI टॅग जर प्रोडक्ट आसत जाल्यार पीपल एन्श्युअर द क्वॉलिटी ऑफ दॅट प्रोडक्ट वीच इज दे हॅड एन्जॉयड ड्युरिंग दॅर अर्लियर ओल्ड डेज. They will ensure the standard of the quality. That's why they will ask for that particular quality, GI quality, and that time they will be ready to pay some extra price for that. And that is how the producer is going to get benefit of the particular product. Okay. This is one thing. Second thing, once we got the GI, then it is the responsibility of the producers and the government also to support them to enhance their production. Now, in case of Harmal chili, the production is less, but the price is very high. See, other state chilies are available in 300-400 rupees per kg, but our chilies goes to 600 to 1200 rupees per kg Harmal chili. तर ही प्रायस थोडी कमी आसपाक जाय की सामान्य लोकांक परवडकूय जाय. ताका लागून आनी लोकांक प्रोड्युसरांक बेनिफीट मेळपाक जाय. तर तेचेर एकूच उपाय की ते विदीन द पर्टिक्युलर एरिया जे कितें जाग्यान ते उत्पादन करतात त्या जाग्यानच ते उत्पादन वाडोवंक जाय. जाल्यार ते फार्मराक हे जातले, थोड्या कमी प्रायसान विकपाक मेळटले आनी कस्टमराक ते घेवपाक हे जातले, एफर्ट जातले. ताका लागून नाबार्ड थ्रू आमचो एक प्रोजेक्ट आमी इम्प्लिमेंट केला ह्या वर्सा. नाबार्डान 300 फार्मर हरमल पेडणे तालुक्यात तेंच्यांनी सिलेक्ट जालो, प्रोसेस चालू जाला. दे हॅव सिलेक्टेड, दे आर सपोर्टेड एम थ्रू गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. तांकां लोन मेळटलें, तांकां सबसिडी मेळटली, तांकां वेगवेगळे योजना मेळटले भितर. आनी द प्रोडक्शन इज लायकली टू इन्क्रीज. आनी विथ द इन्क्रीज प्रोडक्शन प्रायस मे कम लिटल डावन, बट दे कॅन गो फॉर व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट, दे कॅन गो फॉर एनहान्स वीथ दर प्रॉफीट. आनी अशें करून तेचो फायदो लोकांक मेळटलो अशी आमची अपेक्षा आहा की हो जो प्रोजेक्ट सक्सेस जालो आमचो जाल्यार डेफिनेटली वील स्टार्ट फॉर खोला चिली. खोला चिली भितर आसा येणारे सीजन, रबी सीजन खोला चिलीचेर कार्य जातले. अशे वेगवेगळे GIचे आमी आफ्टर GI, वॉट इज आफ्टर रजिस्टर GI इज अ बिग क्वेश्चन, बट वी आर वर्किंग ऑन दॅट. ओके. सर GI टॅग आसलेलो कसली वस्तू आसतली किंवा खंयचे फळ आसतले किंवा खंयची भाजी वळखप कशी लोकांनी? समज जर ती बाजारान आयल्या जाल्यार कशें कळटलें लोकांक की बाबा हाका GI टॅग आसा म्हणून? एक्झॅक्टली, हो सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहा. कितें जाला की GIचो एक टॅग आसा, नॅशनल GI लोगो एक आसा GIचो, जो सेंट्रल गव्हर्मेंटान आमच्या केल्लो आसा, फायनल केल्लो आसा. इन एडिशन state has also finalized the GI logo for that particular product. And once it is filed with the application, automatically the GI, the logo has the status, it is comes under registration. It got the protection under particular that GI Act registration. Like how the trademark we register certain logos. Likewise in the GI logos get registered. And this GI plus the national GI logo and plus the every authorized user. Normally what happens now, see the right of the GI registration goes to the association. But as such, association not producing the product. See, for example, cashew not produced by us. The members of the association, they are producing the cashew. Likewise, everywhere the individual farmers, individual traders, they are individual artisans, they are producing the particular product. So they have to register again with the GI registry as authorized user. It's a very simple process. With 10 rupees certificate, they have to submit one application and get registered with the GI registry. Once they register, they are allowed to use the GI tagging for their product. So here also, they while using the GI logo, they have to add the particular product logo, then GI national logo, and a unique authorized user number given to them by the GI registry. These three, they have to put it in this identified label. That is small label on their product of each different products may come with different product. So they have to add these three on this particular product, and they have to sell their product in the market with a GI label. That we call GI branding. So this is very important. Once this comes, then anybody can identify this is a GI product. So in second stage, we are also working whether we can add barcode scanning this thing. Particular you can identify the producer who is from which area, that can be also identified. So that also will come second phase. But this is the first stage that they have to come out with this labeling of the GI logo, national logo, and their authorized user number, so that people can say that this is GI product.
ओके. सर आता तुम्ही फाटल्या हितून म्हटलें की सबसिडी सुद्दां लोकांक मेळोन आमी दितले म्हणून. बट सर हेजो प्रोसेस चालू जाला किंवा लोकांक खबर कळ्ळ्या की बाबा जेन्ना GI टॅग मेळ्ळ्या उपरांत आमकां सबसिडी मेळटली, ताजे उपरांत आमकां आनीक प्रोडक्शन म्हणजे करपाक मेळटलें, हे लोकां मेरेन पावलां आतां मेरेन? या हरमल चिलीचो प्रोजेक्ट सुरू झाला हम्म. आणि दे आर actually NABARD has assigned this work to another agency as a project implementation agency, and they have initiated their work. So they are going to get benefit of the schemes. They are going to benefit of the irrigation system, then fertilizer, everything. They will get technical knowledge, and plus they will get the inputs support also. And they have already work is started for hरमल चिली. हां, ताजेर स्टार्ट जाला They आतां. start झालं. ओके. आणि सर आता GI टॅग मेळ्ळ्या उपरांत लोकांचे प्रोडक्ट येतात बाजारात, या आता येवपाक आमचे लागले? 4 प्रोडक्ट आमच्या बाजारात आयले विथ GI प्रोडक्ट. एक म्हणजे गोयचे खाजे, आमचे गोवा खाजे. देन वी हॅव गोवा बेबिनका ऑल्सो कम इन द मार्केट. आता गोवाच कालच्या आठवड्यात गोवा कॅशू येयला हम्म. आणि बाकीचे मांत्रा सुद्धा काही जणांनी विकलेले GI टॅग लास्ट सिजनाक. आणि बाकीचे प्रोडक्ट येवपाक लागून आमी वी हॅव प्रपोज वन कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम प्रोडक्ट पॅकेजिंग अँड लेबलिंग. हे आम्ही एक प्रपोज केला. एकराचेर मार्च महिन्यापर्यंत जातले आमचे ते. त्यांना आम्ही प्रत्येक जे पळय ऑथरायज जर कोण रजिस्टर जाला प्रत्येक जे तांकां इन्वायट करून तांकां एखादे प्रोडक्ट कशे लेबल करपाचे, पॅकिंग कशें करपाचें, वॉट आर द पॉसिबिलिटी ऑफ पॅकिंग, देर आर डिफरंट प्रोडक्ट. सो वॉट आर द different packets they are getting to get pack their product and how to label it. For this we सगळं have शिकवलं वयतले? yeah, this we have a training for them for 2 days training. हां. It's somewhere in the month of March we are planning for that. ओके. सर अशी ट्रेनिंग आसतली बीन म्हणून म्हणजे जे सामान्य भाजी जे विकतात तांकां बीन कशें कळयता तुमी की बाबा अशी ट्रेनिंग आसा सो तुमी येवचें, अवेरनेस कसो करता? एक्चुअली आमचे भाजी म्हटल्यार तालिगांव एक आसा आमचे, आनी दुसरे आहा ते ब्रिंजल आसा, आगासे ब्रिंजल, आनी तिसरो सातशे बेण आसा. तेंचे 3 असोसिएशन आमचे कडेन केल्ले आहात. तालिगांवाक लागून तालिगांव लोकांचे असोसिएशन आहा, ब्रिंजलाक लागून आमचे आगासान ते नियर बाय एरियाचे असोसिएशन आहा. सो वी कॉन्टॅक्ट दिस पीपल, सेक्रेटरीचे तांकां कॉन्टॅक्ट करता आमी. समटायम वी ऑल्सो इश्यू प्रेस नोट ऑल्सो वी इश्यू. Then social media also we use for Facebook and other this thing. We invite them. Then we have personal contact numbers of the farmers who are doing production on large scale. So we invite them and we do take the process further. ओके. आता मेरेन तुम्ही सांगले की 15 वस्तूंक भाजयेंक आसतले किंवा फळांक आसतले GI टॅग मेळ्ळा. आनीकूय खूप मेळोवपाचो प्रयत्न आसतलो फुडें बी? खूप आसा. एक्चुअली आमचे परत नामाडान आमकां परत 4 आयटम सँक्शन केला. भितर पाव पोळी उणो आसा, गोंयचे क्रोचेट क्राफ्ट आहा, मागीर स्वीट डोस आहा भितर, मागीर आनीक आयटम आहा तो मुगड्याचें सारण जे आम्ही ब्रूम आहे माडाचे याचे ती एक असे 4 आयटम नवीन आम्ही आता काम करतात त्याचे. त्याशिवाय आम्ही गोयच्या आग्राचे मीठ ते फायल केला आम्ही. मागीर गोवा कॉपर आनी ब्रास मेटल क्राफ्ट म्हणजे गोयचे आमची दिवली जी आसा, फूल दिवली आसा म्हणून आमची समय आसतली, आमची दिवजांक आमी ऑफर करता ती 50 आसतली. असे एक 4-5 आयटम सिलेक्ट करून ते आमी ऑलरेडी GI फायल केल्ले आसा. आणि त्याशिवाय आमचे फिश थाली हेचेर आमचें काम चालू. गोयचे फिश थाली, गोवा फिश थाली हेचेर काम चालू आहे. गोवा फिश थालीन आमचे गोयचे फिश आसतले म्हणजे 2 क्लासी आमी करून, एक जनरल फिश थाली आणि एक स्पेशल फिश थाली. स्पेशल फिश थाली म्हटल्यार भितर आमचे एक बांगड्याचे आमचे किसमीर येतली भितर बोपशाची, मागीर फिश फ्राय येतलो आणि प्राउन्स करूचे. भितर 4 आयटमाक आमी भितर GI घेतले. बाकीचे आयटम कितें ऍड करता 4 आयटम आसले कितें GI थाली जाली. 4 आयटम जर GI घेतले फाल्यां आमी भितर जर 3 आयटम जर कोणी हॉटेलान दिले जाल्यार देन ओनली वी कॅन कॉल इट एज GI थाली. असो आमचो हे आसतलो कन्सेप्ट. भितर मणगणं सुद्धा भितर आमच्या डायरेक्टर डॉक्टर लेविन्सन आशिल्लो तेन्ना मणगणं भितर ऍड करपाक तेणी सांगलेलें. मागीर ते एक स्वीट आयटम मणगण आमी घालपाक सोदता. अशें करून ते आमचें काम चालू आसा थंयचेर. आमी आतां येणार मार्च ते सुद्दां फायल करतले. सर पॉसिबल आसा ह्या गजालीन मेळपाक? या डेफिनेटली. एक्चुअली वी हॅड इनिशियली वी हॅड अ प्लॅन टू फायल विथ गोवा फिश करी रायस, बट रायस cannot be filed as per the GI register suggestion. So we have removed that rice and now we are going for Goa fish thali. सर कितल्या वस्तूंक किंवा भाज्यांक किंवा फळांक तुम्ही GI टॅग मेळोवपाचो प्रयत्न आसतलो गव्हर्नमेंटाचो? एक्चुअली गव्हर्नमेंटचे टार्गेट आहे 50 GI. आमचे 15 जाल्या, सो आमकां मेळपाचे आसात आणि 5 परत आमी काम चालू आसा. त्याशिवाय सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली फाटल्या आठवड्यात एक मिटींग जाली. त्या मिटींगेन परत एग्रीकल्चरचे नवीन प्रोडक्ट, हँडलूमचे हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटचे नवीन प्रोडक्ट, फिशरीजचे नवीन प्रोडक्ट आणि फिशरी आमी कितें फायल करूंक ना.
फिशरीज डिपार्टमेंट नवीन प्रोडक्टचेर डिस्कशन जालां आनी तेचेर एक आमी प्रायोरिटी लिस्ट तेंच्यांनी करपाचें थारायलां. ते प्रायोरिटी लिस्ट आयले काय तेचेर आमी एप्रिलच्यान आमी त्या हेचेर काम सुरू करता. सर आता ज्या लोकांक आता तुम्ही सांगले की चार प्रोडक्ट आता सध्या म्हणजे मार्केटान आयल्यात, येस बट सर आमकां जशें आयकुपाक येयलें की म्हणजे मेन खाजें आसा खंय तरी लोकांक ताचो आजुनूय बेनिफीट जायना. जरी GI टॅग मेळ्ळो तरी Yeah. सुद्धा लोकांचें म्हणणें आसा की फक्त म्हणजे दिसपा खातीर फक्त GI टॅग म्हणून दवरला काय, कित्याक आमकां फायदो जावपाक जाय. फायदो जालो जाल्यार ताचो बाबा खंय तरी म्हत्व आसा अशें लोकांचें म्हणणें. हाचेर तुमी कितें म्हणटात? या फायदो जावंक ना अशें हांव म्हणूंक शकना. फायदो जाला. एक म्हत्वाचो फायदो जाला म्हणजे गोंयचे खाजे 24 वर्साचे 12 म्हयने बाजारांत मेवता. पयलीं मेवनासले. दुसरें हरमल चिली, खोला चिलीची प्रायस सडनली आफ्टर GI ओनली द प्रायस आर शूट अप. 1200 रुपया हरमल चिली किंवा खोला चिली ह्या सिजनाक 1500 रुपया पर किलो विकले. आम्ही 1500 रुपयान घेतला. आम्ही डिस्प्ले करतात आम्ही 1500 रुपया किलोन घेतला फार्मरा कडल्यान. तर दिस इज सम गोष्टी देर वेर GI टॅगिंग इज देट. ताका लागून थोडो तो GI टॅगाचो परिणाम जाल्लो आसा. आनी खाज्याचें म्हणचें जाल्यार खाजे 4-5 लोक आज खाजे बाजारांत विकतात जे खाजे तुका वर्साचे 12 म्हयने तांकां सेल मेवता. हांगा आमच्या रिलायन्स सारक्या मॉलान खाजे आमचे GI टॅग खाजे वता. आनी दिस इज डेफिनेटली जाता कितें की सुरवातीचे काही दीस जेन्ना एखादो प्रोडक्ट मार्केटान येता तेन्ना रिस्पॉन्स ताका मेळचो. प्रोडक्ट दॅट पर्टिक्युलर प्रोड्युसर हॅज टू वेट फॉर गिव सम टायम टू गेट द रिस्पॉन्स. ना की 1-2 म्हयने तेणी मार्केटान हाडले प्रोडक्ट आनी बाजार नामला सोडून जाल्यार जायना अशें. दॅट इज समथींग वेटींग पिरियड आसता. त्या वेटींग पिरियड पर्यंत रावपाक जाय मार्केटान तेणी आनी मागीर तेणी तेचेर अभ्यास करपाक जाय. आमी ताका आमचो जे कोण आमचे कडेन कोण येता तांकां आमी सदां हें सांगता आसता की तूं वेगळो प्रोडक्ट हाडटा तेन्ना तूं वेट फॉर सम टायम, पेशन्स जर विल प्रोडक्ट विल गो. आनी अशें करून आतां 2-3 खाजेकार आतां मार्केटान वर्साचे 12 म्हयने प्रोडक्ट विकतात. तांकां फायदो जाता. फायदो फर्स्ट ऑफ ऑल अर्लियर इट वॉज ओनली फॉर फेस्ट पर्टिक्युलर डेज फॉर जात्रा बी जाताली तेन्नाच मेवताले. आतां वर्साचे 12 म्हणजे तेंचे दे रिमेन एंगेज. डेफिनेटली रिमेन एंगेज. तेंचो इन्कम तेंचो वाडलो डेफिनेटली वाडटलो. आनी खाज्याक 100 रुपीज पर केजी इज क्वायट अ गुड रेट. 100 रुपीज पर 250 ग्राम इज क्वायट अ गुड रेट. हय सर, फुडल्या वर्सां मेरेन 27 मेरेन खंय तरी 50 जातले कशें दिसता तुमकां GI No, टॅगाचे? जसं तुम्ही actually, GI process, we can file by 2050, but not sure that they will, because it is a lengthy process. They have to go through 2-3 examination periods are there, and normally they take around at least 15 to 1.5 year they take. They took 1.5 year to give the GI tag. Technology did not 27 will not get 50 number, but we can file 50. Definitely we can file the 50 numbers of GI by that time. But getting registered will take some more time. ओके, म्हणजे टाइम लागतलो. टाइम लागतो पूण register. जावपाक शकता. जावपाक शकता. हय. सो आणि सर लास्ट तुमकां एक प्रश्न म्हटल्यार सर आता जे सामान्य लोक आसात जसे की तुम्ही म्हटले वांयगे आसतले, रोवपी किंवा 7 शिरांचो भेणो आसतलो, पूण सर तांकां खबरूच आसना की बाबा आपले कडेन आसा 7 शिरांचो भेणो आसा, बट तो कसो सेल करप की बाबा ताका GI टॅग मेळ्ळा सो आमकां हेजी व्हॅल्यू चड आसा हें खबर आसना. सो अवेअरनेस करपा खातीर म्हणजे तुमी कितें सांगपाक सोदता लोकांक? आता प्रत्येक प्रोडक्ट जे आसा न्हू GI टॅग तेचेर आमी सातत्यान आमी तेंचे असोसिएशन तेंचे आमचे मिटींग जातात आमचे. आनी मिटींग जाल्यानंतर तेंच्याकडे हे प्रश्न येतातूच आमकां बाबा प्रोडक्ट प्रमोट करपाक कितें करपाचें. आतां 7 शिरां भेंडा तुमी उलयले, तर 7 शिरांचो भेंडाचो तुका मार्केटान तुका इट हॅज अ गुड मार्केट इन गोवा. ते नॉर्मली तो सेलय फास्ट जाता तेंचो. आनी जर नवीन जर कोण फार्मर भितर जर हे करपाक येता जाल्यार ताका ते सीड्स मेवना ताका. कारण माझ्या कडेन सीड्स आहा न्हू, सो आय एम नॉट गिवींग टू इट बिकॉज इट्स व्हेरी प्रिकॉशन सीड्स फॉर मी, सो आय वॉन्ट फॉर माय ओन पर्पज आय एम नॉट गिवींग टू इट. असो लोकांचो सुद्दां 7 शिरांचो भेंडाचो प्रॉब्लेम जाल्लो आसा. ताका लागून आमी एक गोवा कॉलेज ऑफ एग्रीकल्चर नाबार्ड हांकां धरून आमी एक प्रपोजल तयार केला की गोवा कॉलेज एग्रीकल्चरान सीड्स तयार करचे ते फार्मरांक दिवचे. आनी जाता कितें की हे सगळो प्रोसेस करतना आमी फार्मर्सांक आमी त्या फिल्डार व्हरतले. आमी वन्स आमचो प्लॉट डेवलप जालो की ते फार्मर जे कोण इच्छूक आसा किंवा जे कोण ऑलरेडी करतात आपल्या पर्यंत तांकां त्या फार्मराचे फार्मार व्हरप, तांकां डिमॉन्स्ट्रेशन दिवप कशे पद्दतीन लागवड करप, कशे पद्दतीन सीड्साक लागून खंयचो स्पॉट सिलेक्ट करून दवरप, हे सगळें तांकां शिक्षण दितलें तांकां आमी. आनी त्या प्रमाणे तांकां सीड्स तयार जाल्यार तांकां सीड्स दितले डिमॉन्स्ट्रेशनाक. म्हणजे असं ना की तांकां फक्त सीड्सूच दिल्या ना, दोनूय तरेन आमी काम करपाची आमची तयारी आसा. आनी तयार आमी वी आर प्लॅनिंग इन दॅट वे. म्हणजे फार्मरांक व्हरपचे इंट्रस्ट तांकां ते दाखोवप सगळें कशें करप ते, आनी तांकां मागीर ते रिप्लिकेट करपाक तेंच्या हेचेर तांकां सीड्स दिवप, जेणे करून फार्मर
will go for the production in large scale and they can bring the product in the market. आता मार्केटाक लागून कितें करपाचें हेचेर आमचेशी नाबार्ड इज अ बिग ऑर्गनायझेशन. NABARD is very interested to work on this and they are supporting very well. So NABARD support जर मेळत जाल्यार आमकां we are also definitely work in that enhancing the marketing for this all HGI product for the Goa. And that is the what state government is planning because state government working on Swayampoorna Goa. So this is also part of the Swayampoorna Goa and definitely we are going to achieve the सक्सेस इन इट. म्हणजे गव्हर्नमेंटा कडल्यान फुल हेल्प support, आसतली, full फक्त लोकांनी साथ दिवपाक जाय. लोकांक साथ दिवपाक एक्झॅक्टली Yes. लोकांक साथ दिवपाक. येस. जाल्यार हे आशिल्ले दीपक परब सर जे नोडल ऑफिसर आसात GI टॅकाचे, आमचे वांगडा भासाभास केली. सर तुमकां देव बरें करूं थँक्यू म्हणटा. व्हेरी मच. आणि GI टॅग म्हटल्यार कितें ते लोकांक हेल्प करपा पर्यंत सरान जे आतां सांगलेलें आसा ते तुमी पळयलाच जाल्यार अशाच वेगवेगळ्या कार्यावळीं खातीर पळयत रावा दी वॉयस फॉर गोय. म्हाजे बरोबर कॅमेरामॅन चंद्रकांत गांवकरा सयत हांव वर्षा आश्वेकर. The Voice for Goy.